पुढची बातमी बघूयात। अकोल्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय आणि अकोल्याचा पारा हा काल तब्बल 46 अंशांपर्यंत गेला। तर 26 एप्रिलला अकोल्यामध्ये या मोसमातली सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये हे तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे। अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वाधिक तापमान आणि उष्ण असलेल्या शहरांपैकी एक शहर बनलंय। या वाढलेल्या तापमानाचा परिणाम अकोल्यामधल्या जनजीवनावरती झालाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोने यांनी। मी उभा आहे जगातल्या सर्वात उष्ण असलेल्या शहरात म्हणजे अकोला शहरात। ज्या अकोल्याचं तापमान जे आहे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। काल 46 अंशांवर तापमान गेलं। याच्या आधी याच उन्हाळ्यात 46.9 वर म्हणजे 47 अंशांच्या जवळपास अकोल्याचं तापमान गेलं। आणि दुपारची वेळ आहे, आपण पाहतो की दुपारची वेळ जी आहे ती लोकांच्या गर्दीनं अकोल्याचे एरवी रस्ते फुललेले असतात, मात्र गर्दी जी आहे ती कमी दिसत आहे। टावर चौकातले बस स्टँड आहे, लोक कमी दिसत आहे, कारण काम नसलं तर लोक घराबाहेर पडणं टाळत आहे। मात्र जे लोक बाहेर निघतायत ते उन्हापासून आपलं रक्षण करण्यासाठी डोक्याला दुपट्टा बांधतायत। मात्र एबीपी माझा अकोलेकरांना आवाहन करते की काम असेल तरच घराबाहेर निघा, नाहीतर घरीच आराम करा, कारण आजचे तापमान जे आहे ते कालच्यापेक्षा निश्चितच जास्त नोंद होईल असं आहे। कारण भर दुपारी जसं तुम्ही एखाद्या आगीच्या ठिकाणी उभा आहे अशी अवस्था जी आहे ती सध्या आहे। त्यामुळे अकोलेकरांनो उन्हापासून आपलं रक्षण करा आणि स्वतःची काळजी घ्या। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। भयंकर आहे, आयुष्यात पाहिलं नाही एवढं भयानक ऊन आहे। दुपारी 12 वाजल्यानंतर बंद पडून जातं सगळं काम। 6 वाजले तरी गरमीच्या झापा लागतात, असं खतरनाक काम आहे। या वर्षीसारखं ऊन आम्ही आयुष्यात पाहिलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।